नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण क्वेश्चन टॅग हा घटक बघणार आहोत. विचारलेल्या प्रश्नाची योग्य उत्तरे मिळावी म्हणून मुख्य प्रश्नासोबत जो लहान प्रश्न जोडलेला असतो त्यालाच आपण क्वेश्चन टॅग किंवा पृच्छ प्रश्न असं संबोधतो. सुरुवातीला खालील गोष्टी लक्षात घेणं महत्त्वाचे असतात. सुरुवातीला वाक्यातील मुख्य क्रियापद शोधावे. पहिला नियम काय आहे? सुरुवातीला वाक्यातील मुख्य क्रियापद शोधावे, आपण ज्याला वर्ब म्हणतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जर वाक्यामध्ये मुख्य क्रियापद नसेल तर सहाय्यकारी क्रियापद जे 24 आहेत, ॲम, इज, आर, वाज, वेअर, शल, शूड, विल, वूड, कॅन, कोल्ड, मे, माईट, मस्ट, डू, डज, डीड, हॅव, हॅज, हॅड, हे सगळं जे काही मुख्य क्रियापद आहेत ती जर वाक्यामध्ये नसेल तर आपल्याला सहाय्यकारी क्रियापदे शोधावी लागतात. तिसरा महत्त्वाचा नियम, जर क्वेश्चन टॅग होकारार्थी असेल, म्हणजे वाक्य जर पॉझिटिव्ह असेल तर क्वेश्चन टॅग हा नकारार्थी द्यावा. पहिला नियम काय सांगतो, तर ज्यावेळेस कर्ता आय असतो व वाक्य होकारार्थी असेल व ते वर्तमान काळात असल्यास त्या वाक्याचा क्वेश्चन टॅग आपण ॲरंट आय असे लिहितात. आय ॲम अ टीचर म्हणजे आय ॲम अ टीचर, ॲरंट आय. ॲमच्या ऐवजी काय आहे? ॲमंट न लिहिता ॲरंट आय. आय ॲम बिझी, आय ॲम बिझी पूर्ण वाक्य जसेच तसं लिहायचं, कॉमा द्यायचा, ॲरंट आय. आय ॲम रायटिंग अ लेटर वाक्य पूर्ण लिहायचं, कॉमा द्यायचा, ॲमच्या ऐवजी ॲरंट आणि जो काही सब्जेक्ट आहे तो आय आणि शेवटी क्वेश्चन मार्क्स द्यायचा आहे. आय एम अ टीचर पूर्ण वाक्य लिहून घ्यायचं, त्यानंतर कॉमा द्यायचा, कॉम्यानंतर ॲमच्या ऐवजी ॲरंट घ्यायचं कारण वाक्य होकारार्थी आहे, क्वेश्चन टॅग नकारार्थी द्यायचा आहे आणि नंतर सब्जेक्ट आणि शेवटी क्वेश्चन मार्क्स. आय ॲम बिझी, आय ॲम बिझी. त्यानंतर वाक्य जर वर्तमान काळात, भूतकाळात किंवा भविष्यकाळात नकारात्मक व होकारात्मक असेल तर क्वेश्चन टॅगसाठी नेहमी सारखे नियम वापरावे लागतात. आय ॲम नॉट बिझी, आता वाक्य नकारार्थी आहे. आय ॲम नॉट बिझी वाक्य लिहिलं, कॉमा दिला, ॲम आय. त्यानंतर आय वॉज बिझी, आय वॉज बिझी, वॉझंट आय. आय एम नॉट बिझी, आय एम नॉट बिझी वाक्य लिहिल्यानंतर ॲम आय आणि शेवटी क्वेश्चन मार्क्स. आय वॉज बिझी, कॉमा, वॉझंट आय आणि शेवटी क्वेश्चन मार्क्स. आज आपण क्वेश्चन टॅग संबंधित सर्व जे काही नियम आहेत ते बघणार आहोत. त्यातला एकही नियम सुटता कामा नये. सेकंड नियम आहे, वाक्य जर वर्तमान काळात आणि भूतकाळात किंवा भविष्यकाळात नकारात्मक अथवा होकारात्मक असेल तर क्वेश्चन टॅगसाठी नेहमी सारखे नियम वापरावे लागतात. हे आपण अगोदर बघितलेलं आहे. आय एम नॉट बिझी, आय एम नॉट बिझी वाक्य लिहिलं, त्यानंतर कॉमा दिला, ॲम आय. आय वॉज बिझी वाक्य होकारार्थी आहे, पॉझिटिव्ह आहे, क्वेश्चन टॅग नकारार्थी द्यायचा आहे, वॉझंट आय आणि शेवटी क्वेश्चन मार्क्स. आय विल नॉट डू इट वाक्य पूर्ण लिहून घ्यायचं, वाक्य नकारार्थी आहे, विल आय. आय विल डू इट, कॉमा, ओंट. विलच्या ऐवजी काय घ्यायचं इथं? ओंट. विलंट घ्यायचं नाही. आय आणि शेवटी क्वेश्चन मार्क. आय शॉल डू इट, कॉमा, शांट आय. शालंट न घेता शांट आय घ्यायचं आहे. विलच्या ऐवजी ओंट आणि शॉलच्या ऐवजी सँट. ही विल कम हिअर वाक्य लिहिल्यानंतर कॉमा देऊन व्यवस्थितपणे ओंट ही. त्यानंतर तिसरा नियम आहे, इंग्रजीमध्ये काही शब्द जसे फ्यू, लिटल, हार्डली, स्केअरली, रेअरली, सेल्डम, बेअरली या शब्दाचा अर्थ जवळजवळ नाही असा होतो व क्वेश्चन टॅग करताना हे शब्द आपण नकारार्थी म्हणून घेतले जातात. म्हणून क्वेश्चन टॅग करताना पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह द्यायचा, निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह द्यायचा. वी सेल्डम सी हिअर, वी सेल्डम सी हिअर वाक्य लिहिलं, कॉमा, सेल्डम म्हणजे क्वचितच, त्यामुळे डू वी आपण व्हर्ब चेक केलं, व्हर्बनुसार सेल्डम हे वी सेल्डम सी हे पहिलं रूप आहे, त्यामुळे MU1 असेल तर डू वापरायचं. लिटल प्रोग्रेस हॅज बीन मेड,
लिटल प्रोग्रेस हॅज बीन मेड हॅज इट. लिटल म्हणजे अतिशय कमी. वाक्य नकारार्थी आहे, क्वेश्चन टॅग होकारार्थी द्यायचा आहे. त्यानंतर आहे अ फ्यू स्टुडंट न्यू द ॲन्सर. अ फ्यू स्टुडंट न्यू द ॲन्सर. फ्यू म्हणजे अत्यंत कमी, कॉमा द्यायचा. डिडंट दे, कारण न्यू हा नोचा दुसरा फॉर्म आहे. जर MU1 असेल तर डू, MU2 असेल तर डीड आणि YES प्रत्यय असेल तर डझंट. अ लिटल प्रोग्रेस हॅज बीन मेड. अ लिटल प्रोग्रेस हॅज बीन मेड, कॉमा, वाक्य लिहिल्यानंतर हॅजच्या ऐवजी हॅजंट आणि इट. अ फ्यू स्टुडंट न्यू द ॲन्सर. वाक्य पूर्ण लिहून घ्यायचं. लिहिल्यानंतर कॉमा द्यायचा. कॉमा दिल्यानंतर वाक्यातलं मुख्य क्रियापद शोधायचं जे न्यू आहे, KNEW. तर MU2 आहे, त्याच्यामुळं डिडंट. वाक्य पॉझिटिव्ह आहे, क्वेश्चन टॅग नकारार्थी द्यायचा आहे, निगेटिव्ह द्यायचा आहे. त्यानंतर वाक्यामध्ये सब्जेक्ट जो काही आहे तो दे वापरायचा आहे. अ लिटल प्रोग्रेस हॅज बीन मेड. त्यानंतर पाचवा नियम, जर वाक्याचा कर्ता एखादे नाम असेल तर क्वेश्चन टॅग करताना नामाऐवजी सर्वनाम वापरले जाते. अशोक इज एनी आर्मी ऑफिसर. अशोक इज ॲन आर्मी ऑफिसर. वाक्य पूर्ण लिहून घ्यायचं. त्यानंतर इजच्या ऐवजी वाक्य होकारार्थी असल्यामुळे इजंट ही शेवटी क्वेश्चन मार्क्स. मॅरी इज अ गुड हाऊसवाईफ. वाक्य पूर्ण लिहून घेतलं. मॅरी इज अ गुड हाऊसवाईफ, कॉमा, इजच्या ऐवजी इजंट. वाक्य होकारार्थी, क्वेश्चन टॅग नकारार्थी. त्यानंतर मॅरी गर्ल्स आहे, त्याच्याऐवजी सी वापरायचं आहे. रेखा डीड नॉट सी मोहन. पूर्ण वाक्य लिहायचं, नकारार्थी. त्यानंतर वाक्य होकारार्थी बनवायचं आहे. डीड सी. रोहन गोज नाऊवेअर धिस डे. पूर्ण वाक्य लिहून घ्यायचं. रोहन गोज नाऊवेअर धिस डेज, कॉमा, डज. YES प्रत्यय लागलेला आहे, डज ही. त्यानंतर जर वाक्यात साधा वर्तमान काळ होकारार्थी असेल तर डझंट किंवा डोंट, नकारार्थी असेल तर डू, डज अशी वाक्य वापरावीत. समजा ही सिंग अ सॉन्ग. उदाहरणार्थ ही सिंग अ सॉन्ग वाक्य लिहून घ्यायचं आहे. YES प्रत्यय लागलेला आहे, डझंट ही. ही सिंग अ सॉन्ग, ही सिंग्स अ सॉन्ग, कॉमा, डझंट ही. आय ईट अ मँगो. पूर्ण वाक्य लिहायचं. आय ईट अ मँगो, कॉमा, ईट पहिलं रूप आहे, डोंट आय, शेवटी क्वेश्चन मार्क्स. आय ईट अ मँगो पूर्ण लिहिल्यानंतर कॉमा द्यायचा. ईट पहिलं रूप, डू वाक्य होकारार्थी, क्वेश्चन टॅग नकारार्थी, डोंट आय आणि शेवटी क्वेश्चन मार्क. ही डज नॉट सिंग अ सॉन्ग. पूर्ण वाक्य लिहायचं. लिहिल्यानंतर YES प्रत्यय लागलेला आहे, डज ही. वाक्य नकारार्थी होतं, क्वेश्चन टॅग होकारार्थी दिला. आय डू नॉट ईट अ मँगो. पूर्ण वाक्य लिहायचं. लिहिल्यानंतर पद्धतशीर वाक्य सोडवायचं. जर वाक्य साध्यावर भूतकाळात होकारार्थी असेल तर डिडन व नकारार्थी डीड अशी रूपे वापरली जातात. ही रोट अ लेटर. आता दुसरं आहे, त्यामुळे काय दुसरं रूप आहे, मेन वर्बचं दुसरं रूप. ही रोट अ लेटर, कॉमा, डिडंट ही. डिडंट ही. ही रोट अ लेटर, कॉमा, डिडंट ही. ही डिड नॉट राईट अ लेटर. वाक्य पूर्ण लिहिल्यानंतर कॉमा द्यायचा. ही डिड नॉट राईट अ लेटर, कॉमा, डीड ही आणि शेवटी क्वेश्चन मार्क्स. हा 7वा नियम आहे.
त्यानंतर जर करता धिस किंवा दॅट असेल तर इट हा करता क्वेश्चन टॅगसाठी वापरला जातो. लक्षात ठेवा, जर करता धिस किंवा दॅट असेल तर हा इट हा क्वेश्चन टॅगसाठी वापरला जातो. धिस इज अ ब्युटिफुल सिटी, तर पूर्ण वाक्य लिहून घ्यायचं. धिस इज अ ब्युटिफुल सिटी, वाक्य होकारार्थी आहे, क्वेश्चन टॅग नकारार्थी द्यायचा. इझंट इज आलेलं आहे, इझंट इट. धिससाठी काय वापरायचं? इट. आणि शेवटी क्वेश्चन टॅग. धिस इज अ ब्युटिफुल सिटी, इझंट इट. धिस इज अ नाईस कार, वाक्य पूर्ण लिहून घ्यायचं. धिस इज अ नाईस कार, कॉमा इजसाठी इझंट आणि दॅट आलेला आहे, त्याच्यामुळं करता म्हणून काय वापरायचं आहे? इट. तो नियमच आहे, जर करता धिस किंवा दॅट असेल तर इट हा क्वेश्चन टॅगसाठी वापरला जातो. धिस इज अ नाईस फार्म, वाक्य लिहून घ्यायचं. धिस इज अ नाईस फार्म, कॉमा द्यायचा. कॉमा दिल्यानंतर इजसाठी इझंट आणि इट. जर करता धिस किंवा दोज असेल, जर करता धिस किंवा दोज असेल तर दे हा करता क्वेश्चन टॅगसाठी वापरल्या जातो. दोज आर नॉटी बॉईज, दोज आर नॉटी बॉईज, वाक्य लिहून घ्यायचं. दोज आर नॉटी बॉईज, कॉमा द्यायचा. त्यानंतर आर आलेला आहे, ॲरंट. वाक्य पॉझिटिव्ह होतं, क्वेश्चन टॅग नकारार्थी द्यायचा आहे, निगेटिव्ह द्यायचा आहे. ॲरंट. दोजसाठी काय वापरायचं आहे आता इथं? करता म्हणून दे. तो नियमच आहे, धिस किंवा दोज असेल तर दे हा क्वेश्चन टॅगसाठी करता वापरायचा आहे. दीज आर नॉट फॉर यू, वाक्य लिहून घ्या. दीज आर नॉट फॉर यू, कॉमा आर दे, कारण नकारार्थी होतं वाक्य, आपण होकारार्थी क्वेश्चन टॅग दिलेला आहे. कंडिशनल सेंटेन्स जर असेल तर त्यामध्ये क्वेश्चन टॅग करताना मुख्य क्रियापद जे क्रियापद असते त्याप्रमाणे क्वेश्चन टॅग वापरावा लागतो. इफच्या क्लॉजमध्ये इफ हा सबऑर्डिनेट क्लॉज असतो व उरलेला क्लॉज हा मेन क्लॉज असतो. पहा कंडिशनल सेंटेन्समध्ये उदाहरणार्थ पाहू. इफ आय गो टू पुणे, इफ आय गो टू पुणे आय शल मीट माय फ्रेंड. अशा वेळेस पहिलं इफ आय गो टू पुणे, वाक्य आय शॉल मीट माय फ्रेंड्स, वाक्य पूर्ण लिहून घ्यायचं. कॉमा शांट आय, सेकंड जे काही वाक्य आहे त्याच्यातला जो काही मॉडल ऑक्झिलरी आलेली आहे शॉल, शॉलच्या ऐवजी शांट आणि करता म्हणून त्याच्यामध्ये आय आलेला आहे, वाक्य होकारार्थी होतं, क्वेश्चन टॅग नकारार्थी द्यायचा आहे. सँड आय. इफ यू स्टडी हार्ड यू विल गेट गुड मार्क्स, वाक्य लिहून घ्यायचं. लिहिल्यानंतर कॉमा द्यायचा. विल आहे, ओंट यू, क्वेश्चन टॅग. जर वाक्यामध्ये मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब असेल तर ते वाक्य होकारार्थी असेल तर सहाय्यकारी क्रियापदामध्ये एन टी मिळून क्वेश्चन टॅग करतात. नकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग होकारार्थी करतात. समजा एक्झाम्पलमध्ये आय कॅन सिंग अ सॉन्ग, वाक्य पूर्ण लिहून घ्या. आय कॅन सिंग अ सॉन्ग, कॉमा वाक्यामध्ये कॅन आलेलं आहे, कांट आय. ही मस्ट ऑबे द ऑर्डर, ही मस्ट ऑबे द ऑर्डर, कॉमा मस्टंट ही, क्वेश्चन मार्क्स. काय कराल? वाक्य लिहून घ्या. ही मस्ट ऑबे द ऑर्डर, कॉमा मस्टंट ही. यू शूड कम्प्लीट युअर प्रोजेक्ट इन टाईम, वाक्य पूर्ण लिहून घ्यायचं आहे. यू शूड कम्प्लीट युअर प्रोजेक्ट इन टाईम, कॉमा शुल्डंट यू, क्वेश्चन मार्क्स. आय कुल्ड फिनिश द पोर्शन, आय कुल्ड फिनिश द पोर्शन, वाक्य लिहून घ्यायचं, कॉमा द्यायचा आणि कुल्डंट आय, शेवटी क्वेश्चन मार्क्स. 13वा नियम आहे हॅव, हॅज, हॅड याचा उपयोग मालकी हक्क किंवा सहाय्यकारी क्रियापद म्हणून जर वापरले गेले नाहीत तेव्हा टॅगमध्ये डू किंवा डीड किंवा डोंट किंवा डिडनचा वापर केला जातो. सी हॅज ब्रेकफास्ट ॲट 7 o'clock, वाक्य लिहून घ्या. सी हॅज ब्रेकफास्ट ॲट 7 o'clock, कॉमा आता हे मालकी हक्क नाही त्याच्यामुळं डझंट सी, क्वेश्चन मार्क्स. दे हॅड लंच ॲट 2 o'clock, त्यावेळेस वाक्य लिहून घ्या. दे हॅड लंच ॲट 2 o'clock, कॉमा डीड दे. हॅव किंवा हॅज असेल तर डू किंवा डज वापरायचं आहे आणि जर हॅड असेल तर डीड वापरायचं असेल. नियम लक्षात ठेवा. जर हॅव, हॅज याचा उपयोग मालकी हक्क किंवा सहाय्यकारी क्रियापद म्हणून जर केलेला नसेल
तर त्यावेळेस तुम्हाला काय वापरायचं आहे, डज किंवा डीड. त्यानंतर 14वा नियम आहे, जर वाक्यामध्ये कंपाऊंड टेन्स येत असेल तर त्यावेळेस सहाय्यकारी क्रियापदाची पुनरावृत्ती केली जाते. द कार इज बिंग रिपेअर्ड, कॉमा द्यायचा. त्यानंतर वाक्यामध्ये आलेलं आहे इजंट इट. सी कॅन बी ड्रोन इन द वेल, कॉमा द्यायचा. कांट सी क्वेश्चन मार्क. यू मस्ट नॉट बी लेट, कॉमा मस्ट यू. जर वाक्यामध्ये कंपाऊंड टेन्स येत असेल तर त्यावेळेस सहाय्यकारी क्रियापदाची पुनरावृत्ती केली जाते. द कार इज बिंग रिपेअर्ड, तर त्यावेळेस वाक्य लिहून घ्या पूर्ण. द कार इज बिंग रिपेअर्ड, कॉमा. त्यानंतर वाक्यामध्ये आलेला आहे इज, सहाय्यकारी क्रियापद इजंट इट. त्यानंतर 15वा नियम आहे, एनीबडी, नोबडी, समबडी, एव्हरीबडी, एनीवन, नून, समवन, एव्हरीवन वरील 8 शब्दांनी वाक्याची सुरुवात झाली असेल तर क्वेश्चन टॅगमध्ये दे हा कर्ता वापरायचा आहे. एनीबडी, नोबडी, समबडी, एव्हरीबडी, एनीवन, नन, नून, समवन, एव्हरीवन जर या 8 शब्दांनी जर वाक्याची सुरुवात झालेली असेल यापैकी एखाद्या, तर त्यावेळेस क्वेश्चन टॅग देताना दे वापरायचा आहे. जसं एनीवन हॅज डन इट, वाक्य लिहून घेतलं, कॉमा दिला. हॅज आहे हॅवंट दे, हे सुद्धा लक्षात ठेवायचं. हॅजच्या ऐवजी काय घेतले इथं, हॅवंट दे. एव्हरीवन इज रेडी, कॉमा. इजच्या ऐवजी ॲरंट दे. नोबडी हॅज डन इट, हॅव दे. नोबडी हॅज डन इट, कॉमा, हॅव दे. त्यानंतर एनिथिंग, समथिंग, एव्हरीथिंग, नथिंग या 4 शब्दापैकी कोणत्याही एका शब्दाने वाक्य जर सुरू झाले तर क्वेश्चन टॅगमध्ये इट वापरावा. नथिंग इज पॉसिबल, नथिंग मुळातच वाक्य नकारार्थी आहे. नथिंग इज इम्पॉसिबल असेल तर कॉमा इज इट. नथिंग इज इम्पॉसिबल किंवा नथिंग इज पॉसिबल. नथिंग इज इम्पॉसिबल, कॉमा इज इट. समथिंग हॅज बीन सीन, वाक्य लिहून घेतलं. त्यानंतर कॉमा दिला. हॅजच्या ऐवजी हॅजंट इट. नथिंग इज इम्पॉसिबल, कॉमा इज इट आणि शेवटी क्वेश्चन मार्क्स. वरचं वाक्य नथिंग इज इम्पॉसिबल मुळातच नकारार्थी आहे, त्याच्यामुळं क्वेश्चन टॅग हा पॉझिटिव्ह दिलेला आहे. इज इट आणि शेवटी क्वेश्चन मार्क्स. त्यानंतर जर वाक्याची सुरुवात देअरने झालेली असेल तर क्वेश्चन टॅग देताना देअर आर मेनी गर्ल्स इन द क्लास, वाक्य लिहून घेतलं, कॉमा दिला. आर आहे ॲरंट आणि देअर हाच काय वापरायचा आहे तुम्हाला, सब्जेक्ट म्हणजे कर्ता म्हणून तिथं वापरायचा आहे. देअर आर मेनी गर्ल्स इन द क्लास, कॉमा ॲरंट दे. देअर इज नॉट अ सिंगल बॉय इन दॅट क्लास, वाक्य लिहून घ्या. देअर इज नॉट अ सिंगल बॉय इन दॅट क्लास, कॉमा इज देअर वाक्य नकारार्थी होतं, क्वेश्चन टॅग होकारार्थी दिला. त्यानंतर 18 नंबरचा नियम, जर वाक्य नन ऑफ किंवा प्युलर नाऊनने सुरू होत असेल तर क्वेश्चन टॅगमध्ये दे हा कर्ता ठेवतात. जसं नन ऑफ माय फ्रेंड्स आर रेडी टू ॲक्सेप्ट द चॅलेंज. नन ऑफ माय फ्रेंड्स आर रेडी टू ॲक्सेप्ट द चॅलेंज, कॉमा आर दे. वाक्य मुळातच नकारार्थी आहे, क्वेश्चन टॅग कसा दिलेला आहे, होकारार्थी दिलेला आहे. नन ऑफ द स्टुडंट ॲन्सर द क्वेश्चन, कॉमा डीड दे, कारण जे काही ॲन्सर्ड आहे त्याला ईडी लागलेलं आहे, वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद नाही आणि दुसरं रूप असल्यामुळे तिथं काय वापरलेलं आहे, डीड दे. नन ऑफ माय फ्रेंड्स आर रेडी टू ॲक्सेप्ट द चॅलेंज, कॉमा आर वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद आहे त्याच्यामुळं आर
दे सेकंड वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद आलेलं नाही. नन ऑफ द स्टुडंट ॲन्सर दी क्वेश्चन म्हणून डीड. त्यानंतर जर वाक्याची सुरुवात नन ऑफ असने सुरू होत असेल तर वाक्यामध्ये वी हा करता क्वेश्चन टॅगसाठी वापरला जातो. नन ऑफ अस वेंट देअर. नन ऑफ अस वेंट देअर वाक्य लिहून घेतले, त्यानंतर कॉमा दिला. कॉमा दिल्यानंतर वाक्य मुळातच निगेटिव्ह आहे, क्वेश्चन टॅग पॉझिटिव्ह द्यावं लागेल. वेंट हे दुसरं रूप आहे, तर डीड वी हा करता वापरायचा आहे. नियम काय सांगतो, जर वाक्याची सुरुवात नन ऑफ असने होत असेल तर वी हा करता क्वेश्चन टॅग देताना वापरला जातो. नन ऑफ अस वेंट देअर वाक्य लिहून घेतले, त्यानंतर कॉमा दिला. डीड वी. नन ऑफ अस वेअर हॅपी वाक्य पूर्ण लिहून घ्यायचं. नन ऑफ अस वेअर हॅपी वेअर वी क्वेश्चन मार्क्स. 20 नंबरचा नियम आहे, जर वाक्याची सुरुवात सम ऑफ यू किंवा वन ऑफ यूने होत असेल तर यू हा करता वापरला जातो. सम ऑफ यू आर ब्रिलियंट. सम ऑफ यू आर ब्रिलियंट कॉमा आर आलेला आहे, ॲरंट यू. सम ऑफ यू आर ब्रिलियंट कॉमा ॲरंट यू. वन ऑफ यू नोज द ट्रूथ. नोज हे पहिलं रूप आहे, त्याच्यामुळं यम ही वन असेल तर डू वापरायचं. वन ऑफ यू नोज द ट्रूथ कॉमा डू. आता दोन्ही वाक्याचा जर विचार केला तर पहिलं वाक्य सम ऑफ यू आर ब्रिलियंट वाक्य पॉझिटिव्ह आहे, क्वेश्चन टॅग निगेटिव्ह दिला. आणि वन ऑफ यू नोज द ट्रूथ वाक्य कसं आहे, वन ऑफ यू नोज द ट्रूथ दॅट इज अ निगेटिव्ह आणि क्वेश्चन टॅग देताना काय दिला मग पॉझिटिव्ह. 21 नंबरचा नियम आहे 21. द वाक्याची सुरुवात सम ऑफ असने होत असेल तर वी हे सर्वनाम क्वेश्चन टॅगसाठी वापरले जाते. सम ऑफ अस डीड इट. सम ऑफ अस डीड इट. सम ऑफ अस डीड इट कॉमा द्यायचा. डिडंट वी. डिडंट वी. सम ऑफ अस वांटेड टू व्हिजिट नाशिक. पूर्ण वाक्य लिहून घ्या. सम ऑफ अस वांटेड टू व्हिजिट नाशिक कॉमा डिडंट वी. डिडंट वी. सम ऑफ असने जर होत असेल तर त्यावेळेस काय करायचं आहे, वी हे सर्वनाम तुम्हाला क्वेश्चन टॅगसाठी करता म्हणून वापरायचं आहे. सम ऑफ अस डीड इट वाक्य लिहून घ्या. सम ऑफ अस डीड इट कॉमा. त्यानंतर जर वाक्याची सुरुवात आज्ञार्थी वाक्याने होत असेल, जर वाक्याची सुरुवात आज्ञार्थी वाक्याने म्हणजे जर व्हर्बने होत असेल तर वाक्य होकारार्थी असो की नकारार्थी विल यू हाच क्वेश्चन टॅग वापरायचा आहे. ओपन द विंडो. ओपन द विंडो वाक्य आज्ञार्थी आहे, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे, कॉमा द्यायचा. विल यू. व्हर्बने सुरुवात होत असेल तर काय करायचं आहे, विल यू वापरायचा आहे. ओपन द विंडो कॉमा विल यू शेवटी क्वेश्चन मार्क्स. त्यानंतर जर वाक्याची सुरुवात लेटसने होत असेल तर शॉल वी असा क्वेश्चन टॅग घेतात. लेटसने होत असेल, लेटस स्टडी हार्ड. लेटस स्टडी हार्ड कॉमा शॉल वी. लेटस स्टडी हार्ड शॉल वी वाक्य पूर्ण लिहून घ्या. नियम काय सांगतो, जर वाक्याची सुरुवात लेटसने होत असेल तर शॉल वी असा क्वेश्चन टॅग घेतात. तर याच्यासाठी लेट अ स्टडी हार्ड. लेट अ स्टडी हार्ड वाक्य लिहून घेतलं, त्यानंतर कॉमा दिला आणि काय वापरायचं आहे तर शॉल वी. लेट असने सुरुवात होत असेल तर नियम पक्का लक्षात ठेवायचं. लेटस हॅव अ पिकनिक ऑन मंडे. पूर्ण वाक्य लिहून घ्या. लेटस हॅव अ पिकनिक ऑन मंडे कॉमा
शॉल वी लेटसनं सुरुवात होईल असेल तर नियम लक्षातच ठेवायचा, शॉल वी हा क्वेश्चन टॅग वापरायचा आहे. त्यानंतर जर वाक्याची सुरुवात लेटसने होत असेल तर शॉल वी हा क्वेश्चन टॅग वापरला जातो. त्यानंतर 24वा नियम आहे, जर आज्ञार्थी वाक्यामध्ये एखाद्याला सक्ती किंवा खरडपट्टी करायची असेल तर विल यू च्या ऐवजी कांट यू असा क्वेश्चन टॅग देतात. काय सांगितलं, जर आज्ञार्थी वाक्य असेल आणि एखाद्याला सक्ती किंवा खरडपट्टी करायची असेल तर विल यू च्या ऐवजी कांट यू असा क्वेश्चन टॅग देतात. यूज युअर कॉमन सेन्स, यूज युअर कॉमन सेन्स वाक्य लिहून घेतलं, कॉमा कांट यू. यूज युअर ओन ओपिनियन वाक्य लिहून घेतलं, यूज युअर ओपिनियन, कॉमा कांट यू काय वापरतात, कांट यू. यूज युअर मॅक्झिमम ॲबिलिटी, कॉमा कांट यू. त्यानंतर जर वाक्य ओनलीने सुरुवात होत असेल तर वाक्य होकारार्थी असो की नकारार्थी असो क्वेश्चन टॅग हा नेहमी होकारार्थीच घेतात. ओनलीने सुरू होत असेल तर क्वेश्चन टॅग नेहमी होकारार्थी. देअर आर ओनली 500 पीपल ऑन द ग्राउंड वाक्य पूर्ण लिहून घेतलं, त्याच्यानंतर कॉमा दिला आणि शेवटी वाक्य पूर्ण केलं. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो काही सेंटेन्स आपल्याला सरावासाठी दिलेले आहेत, त्याचा आपण निश्चितपणे चांगला अभ्यास करावा. समोर त्याची उत्तरंसुद्धा दिलेली आहे. जर सपोज आपण सेकंड नंबरचा क्वेश्चन घेतला, मेक इट इंटू इंटरगेटिव्ह सेंटेन्स, ही हॅज फिनिश्ड हिज वर्क्स, तर त्याचा ऑप्शन आहे हॅज ही फिनिश्ड हिज वर्क आणि शेवटी क्वेश्चन मार्क्स. अशा प्रकारे सेंटेन्ससाठी उत्तरंसुद्धा समोर दिलेली आहे. याचा आपल्याला निश्चित फायदा होईल आणि व्यवस्थितपणे आपण सर्व नियम यामध्ये अभ्यासलेले आहेत. परत एकदा लक्षात ठेवा, जर वाक्य होकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग नकारार्थी द्यायचा. दुसरा नियम, वाक्यामध्ये जर सहाय्यकारी क्रियापद असेल तर सहाय्यकारी क्रियापद शोधावे. जर वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद नसेल तर वाक्यामध्ये व्हर्ब शोधायचं आहे. जर ME1 असेल तर डू वापरायचं, ME2 असेल तर डीड वापरायचं आणि ME1ला ES किंवा IS प्रत्यय असेल तर डज वापरायचं आहे. आणि बाकीचे सर्व नियम आपणास आम्ही सांगितलेले आहेत, त्याचा व्यवस्थितपणे आपल्या सरावासाठी अभ्यासासाठी निश्चितच उपयोग होईल. त्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब करा व आपल्या काही कमेंट असतील त्यासुद्धा पाठवायच्या आहेत. धन्यवाद.